केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ अर्थात DYFIच्या सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने आज 24 तासांचं अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला ऐक्य आणि नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट परिसरात आज सकाळी 10 वाजल्यापासून हे उपोषण सुरू करण्यात आले। यावेळी संघटनेने केंद्र सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे। तसेच पुढील 24 तासात प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन अखंडित स्वरूपात सुरू ठेवण्याचा इशाराही DYFIच्या वतीने देण्यात आला आहे। सोनम वांगचुक यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे ही मागणी घेऊन हे अन्नत्याग उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज आम्ही सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं 5 जण एक दिवसीय 24 तासांचा लाक्षणिक अन्नत्याग उपोषणाने आज सुरुवात केली सकाळी 10 वाजता। आमची प्रमुख मागणी आहे, ज्या मागणीसाठी आज धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचुक यांनी आपलं बलिदान देण्यासाठी आत्माहुती देण्यासाठी त्या जंतर मंतरवरती थांबलेले आहेत, परंतु सरकार त्यांच्याकडे जात नाही। अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। मला एक गोष्ट नमूद करायची आहे, ज्यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवरती उपोषण केलं त्यावेळी असणाऱ्या त्या विरोधी पक्षात होत्या आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आणि अण्णा हजारेंना न्याय देण्यासाठी त्यांची जी तगमग तडफड होती ती आता दिसत नाहीये। अहो, या देशामध्ये ज्यांना स्वप्न पाहिलं डॉक्टर व्हायचं, वैद्यकीय सेवा करायची, लोकांना उत्तम आरोग्य द्यायचं, अशा स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आणि त्यांच्या स्वप्नाचा चकनाचूर झाला तरी सुद्धा ही सरकार जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि अत्यंत नामुष्कीनं आणि देशरंप्रमाणे लोक वागतायत। म्हणूनच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील। आम्ही देखील सोलापूरच्या प्रशासनाला हेच सांगतोय, आमचं 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सरकारने आणि प्रशासनाने आमच्याकडे काहीतरी सकारात्मक जर त्यांनी काही पत्र दिलं तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, नसेल तरी आंदोलन पुढे जारी राहील असे